तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू व्लॉग. नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर मी व्लॉग स्टार्ट करतोय. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की मला बाहेर म्हणजे मी बाहेर जात नव्हतो अजूनपर्यंत, नाही का. डॉक्टरांनी सांगितलं होतं जास्त उन्हात बिनात नाही जायचं, काय नाही, म्हणून मी जास्त व्लॉग काही चालूच नाही केले. पण आता आपण परत स्टार्ट करू. रोज व्लॉग येतील, रोजचं नाही पण 2 दिवसात तरी एक व्लॉग येईन. आणि आता आपण चाललोय गाडी सर्व्हिसिंग करायला, आपली बुलेट. तर दाखवतो तुम्हाला सर्व्हिसिंग केल्याच्या नंतर. अजून शॉपिंग करायला पण जायचं आहे जरा, मग दाखवतो तुम्हाला काय होतंय काय नाही. आपली गाडी घेऊन चाललोय. आपली गाडी बघा, 7,500 किलोमीटर, 7,500 नाही, 7,930, म्हणजे 8,000 किलोमीटर गाडी चालेल आपली. आणि माझी सर्व्हिस कितीला होती? 6,000ला सर्व्हिस होती, मी केलीच नाही. बघा इथं पाण्याचा पण ऑप्शन आलाय, म्हणजे सर्व्हिसिंगला आली गाडी. शोरूमला आलोय, गाडी लावली इथं. तर गाईस तुम्ही म्हणता ना आता 4 व्हीलरमध्ये कसं काय आला, एक सेकंड. हां, तर गाडी सर्व्हिसिंगला टाकली, त्याच्यानंतर पप्पा आले. आता पप्पा आलेत, त्याच्यानंतर आम्ही चाललोय जरा शॉपिंग करायला, कुडता बिडता घ्यायला चाललोय, शिवाय चाललोय तसं कुडता म्हणायला. मला दाखवतो तुम्हाला. मम्मी पण आहे, मम्मीला पण आता घ्यायला चाललोय आम्ही, आणि मग डायरेक्ट फरार. तर गाईस जे बघा, मम्मी आलेली आहे. मम्मी हाय. हे पप्पा आहेत, पप्पा. तर असा प्लॅन झाला की मी चाललो होतो सर्व्हिसिंगला, गाडी घेऊन सर्व्हिसिंगला दिली पण, आणि यांना जायचं होतं जरा शॉपिंगला. तर मग म्हणली रस्त्यात आधी पण आहे, मग तो तिथं बसण्यापेक्षा 3 तास मग मला घेऊन चाललेत, आहे का नाही? हो नाही हो. हो. चला बाय बाय. तर हा कुर्ता कसा वाटतोय नक्की सांगा. बघा मला तर आवडलाय कुर्ता हा. बघा अजून कसा आहे कसा नाही, कसा दिसतोय कुर्ता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बघा कसा दिसतोय. हे ब्लेझर पण बघा कसं आहे कसं नाही. मी घातलं तर मला डायरेक्ट वकीलचीच फिलिंग आली, डायरेक्ट बिना डिग्रीचा वकील. तर काही शॉपिंग बिपिंग सगळं झाली आहे, शॉपिंग केली पप्पानी मम्मीनी तर नाही, मी आणि पप्पानीच केली. आता लागली खूप भूक, आता वाजले 4:30. आता जातो जेवायचं आहे, त्याच्यानंतर गाडी घेऊन डायरेक्ट घरी. बघू गाडीची काय प्राईस झाली काय नाही सगळं सांगतो तुम्हाला. चला बाय बाय. आता मग बघू गाडी कशी झाली कशी नाही, आणि गाडीची सर्व्हिसिंग कॉस्ट किती आली सांगतो तुम्हाला, दाखवतो तुम्हाला. आता डायरेक्ट भेटूया शोरूममध्ये. तर आता जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय शोरूमला. आमच्या इथं वातावरण खूप मस्त झालंय, पावसाचं झालंय. दाखवतो तुम्हाला वातावरण कसं. हे बघा कसं फॉग धुकं आले, ते दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, पण मस्त थंड वातावरण झालंय. इकडे बघा. बघा कसं वातावरण झालंय, एकदम खतरनाक. वारं पण आहे, पाऊस पण आहे. तुम्हाला एकदा खिडकी खुलं, कचरा दिसतोय का कसा उडतोय. खिडकी खुलं बघा, काच बघा कसे पाण्याचे थेंब पडले ते पावसाचे.
आता डायरेक्ट भेटूया शोरूमला किंवा घरी गेल्यावर. आता घरी चाललोय. आमच्या इथं बघा खूप पाऊस पडतोय. मी पण भिजतोय आता. बघू शकता गाडी सर्व्हिसिंग केली. आणि लाईट बदलली मागची. काय माहिती चालू होती का नव्हती, म्हणलं बंद होती. आपली गाडी. आणि तुम्हाला हे पुढच्या ब्लॉगमध्ये चेंज झालेलं दिसेल. हे पुढचा ब्लॉग बघा, हे बारीकला आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये गाडी मॉडिफाय करणार आहे आपण. बहुतेक हे पण चेंज करू. हे बघा चला तास बघू काय होते. बघा पावसामुळं गाडी धुतली, चांगली गाडी खराब झाली. ते धुता येईन आपल्याला उद्या. घाण झाली गाडी. गाडी मात्र गाडी दिसते बघा, तुम्ही पण बघा. तर गाईज बघा आता घरी आलो आणि ह्याच्या अगोदर लाईट होती. म्हणजे मी व्लॉग चालू केला आणि लाईटच गेली. तर गाईज घरी आलो होतो मी. व्लॉगच बोलते. गाडी सर्व्हिसिंग करून आलो आणि शॉपिंग पण केली. त्याच्यानंतर आता घरी आलो आहे. घरी यायला टाईम झाला पण आता लाईट गेली. आली लाईट आली बघा. लाईट पण आली. आणि गाडी सर्व्हिसिंगचा कॉस्ट किती आला काय, 2,000 रुपयाचा कॉस्ट आला सर्व्हिसिंगचा. आणि उद्याचा ब्लॉग बघा. उद्याचा ह्याच्यापेक्षा काहीतरी गाडीमध्ये आपण मॉडिफाय करणार आहे काहीतरी. तुम्हाला दाखवतो काय मॉडिफाय करणार आहे काय नाही. आजचा ब्लॉग मी इथंच एंडच करून टाकतो. इथं एंडच करतो. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. किंवा नंतर पण मी एंड करू शकतो थोड्या वेळाने. बाय बाय.